आणि 28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। वयाच्या 66व्या वर्षी दादा सगळ्यांना सोडून निघून गेले। त्यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। अजित अनंतराव पवार। मी अजित आशाताई अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेकबुद्धीने पार पाडीन। 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले महाराष्ट्राचे धडाडीचे नेते, स्पष्ट वक्ते, वक्तशीर, शिस्तप्रिय, विकासाचं राजकारण करणारे आणि जातीपातीचं राजकारण कधीही न करणारे, अशी अजित पवारांची ओळख। वडील लवकर गेल्यामुळे खूप कमी वयात दादांवर घराची, सहकार राजकारणाची जबाबदारी येऊन पडली। त्या वयातही ती जबाबदारी दादांनी लीलया पेलली। काका शरद पवार यांनी त्यांना आपल्या पंखाखाली घेत राजकारणाचे बारकावे शिकवले। प्रचंड मेहनत, गाढा अभ्यास करण्याची सवय, लोकांमध्ये जाऊन खरं खोटं जाणून घेण्याचा स्वभाव आणि वाऱ्याच्या वेगानं काम करण्याची वृत्ती, यामुळे बघता बघता अजित पवारांनी लोकांच्या मनात आपली जागा तयार केली। त्यांचा दिवस सकाळी 5 वाजता सुरू व्हायचा। अनेक नेते, पत्रकार यांना ते सकाळी 6ची वेळ द्यायचे आणि 6च्या ठोक्याला आपल्या कार्यालयात हजर असायचे। उशीर हा शब्द दादांच्या शब्दकोशातच नव्हता। कोविड काळात पुणे मेट्रोचं काम सुरू असताना त्यांनी अनेकदा सकाळी 6 वाजता कामाची पाहणी केली आहे। त्यांच्या सर्व भाषणांमध्ये विकासावर भर असायचा। पुणे, पिंपरी चिंचवडसाठी त्यांनी खूप केलं। राजकारणाच्या प्रवाहात 2023 मध्ये त्यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद झाले। राष्ट्रवादीचे 2 गट झाले, पण दादांनी कधीच त्यांच्या काकांवर वैयक्तिक टीका केली नाही। कौटुंबिक गोष्टी सुद्धा कधीच चव्हाट्यावर आणल्या नाहीत। टीकेची मर्यादा आणि विधिनिषेध हे त्यांनी नेहमीच पाळले। जाहीर कार्यक्रमांमध्ये ते काकांचा उल्लेख माननीय पवार साहेब असाच करायचे। एवढंच नाही तर काकाच्या कृपेने माझं बरं चाललंय असंही काहीसं मिश्किलपणे सांगायचे। काकाच्या पुण्याने माझं लय बरं चाललेलं, गळ्याच्याने खोटं बोलत नाही। त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका। दादांच्या विनोदाचे टायमिंग सुद्धा जबरदस्त होतं। महायुतीची सत्ता आल्यानंतर शपथविधीच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये दादांनी मारलेला सिक्सर आजही अनेकांच्या लक्षात आहे। पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे। अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ। मंत्रीपदामुळे त्यांना सतत मुंबईत राहावं लागायचं, पण बारामतीशी असलेली त्यांची नाळ कधी तुटली नाही। शुक्रवार, शनिवार आणि रविवार दादा हमखास बारामतीत असायचे। मतदारसंघातील लोकांच्या अडचणी सोडवणं, विकास कामांचं नियोजन करणं त्यांना मनापासून आवडायचं। ज्या बारामतीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं, त्याच बारामतीच्या मातीत त्यांचं विमान कोसळावं हा नियतीचा क्रूर खेळच म्हणायचा। त्यामुळेच दादा गेल्याचं कळल्यावर बारामतीकरांवर आभाळ कोसळलं। दादांची ती भाषणं, भरभर चालण्याची शैली, फटाफट निर्णय घेण्याची पद्धत, पत्रकारांच्या प्रश्नांना थेट भिडण्याचं धाडस, हे सारं आता पुन्हा कधीच दिसणार नाही, घडणार नाही, याचं मनापासून वाईट वाटतं। अपघातावेळी नेमकं काय घडलं असेल याचा विचार केल्यावर दुश्मन चित्रपटातील चिठ्ठी ना कोई संदेश या गाण्यातल्या काही ओळी आठवतात। एक आह तो दी होगी, हमने ना सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी,
हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए. महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांना जय महाराष्ट्रकडून भावपूर्ण श्रद्धांजली.